दिल्ली येथील जंतर मंतर विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या कथित अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील बाजार तळावर शुक्रवारी महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, भाकपा माले लिबरेशन तसंच विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या संयुक्त विद्यमाने धरणे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाद्वारे केंद्र सरकार व दिल्ली पोलिसांच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आलाय। आंदोलनाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर उपस्थितांनी विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। लोकशाही पद्धतीने आपले प्रश्न मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणं ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना असल्याची भावना यावेळी वक्त्यांनी व्यक्त केली। देशातील युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे। विद्यार्थ्यांवर लाठीमार करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा लोकशाही मूल्यांवर घाला असल्याचं त्यांनी नमूद केलं। या घटनेची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, नगरसेवक दासू पठारे, नगरसेवक शरद वाळुंज, नगरसेविका सुनीता थोरात, प्रहार संघटनेचे अप्पासाहेब ढूस, वैभव गिरमे, कॉम्रेड शरद संसारे, नानासाहेब कदम, दीपक पठारे, बाळासाहेब खांदे, भगवान गडाख, मदिना शेख, चंद्रकांत कराळे, कुमार भिंगारे, अरुण खुरुद, विवेक मुसमाडे, तैनूर पठाण, पूनम कदम, श्रीकांत नालकर, बाबासाहेब सांबारे, गंगाधर मुसमाडे, भागवत मुसमाडे, गंगा गायकवाड, किशोर पंडित, वसंत कदम, कुणाल पठारे, अक्षय पठारे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।